हॅलो फ्रेंड्स, आज आपण जाणून घेऊयात गोव्यातील एक सर्वात हिडन प्लेस बद्दल। या हिडन प्लेसचे नाव आहे कृष्णापूर। गोवा व कर्नाटक बॉर्डरवर असलेल्या या कृष्णापूरचे वैशिष्ट्य म्हणजे इथे पिष्टेश्वर नावाचे एक छोटे टेम्पल आहे आणि टेम्पलच्या साईडने वाहणारी मादळी नदी आहे। या मादळी नदीमध्ये असणारे जे मोठमोठे फिश आहे जे आपण इंस्टाग्रामवर त्याचे व्हायरल व्हिडिओ बघतो, त्यासाठीच लोक या परिसरामध्ये जातात। गोवा राज्यातील वायपई तालुक्यामधील करांजोल गावापासून या प्लेसकडे जाता येतं। मादी वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये लपलेले या प्लेसकडे जाताना असे घनदाट असे जंगल लागते। दोन्ही बाजूला अशी हिरवीगार जंगल आणि समोरून असा दिसणारा हा असा नजारा असतो आणि वाटेत असे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची झाडे, परत त्याबरोबर पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे आवाज सुद्धा येतात। हा पूर्ण रिमोट एरिया असल्यामुळे या परिसरामध्ये जाताना तुम्ही एकटे दोघे असे जाऊ नका आणि बऱ्याचशा वेळेला गाडी स्लिप होण्याची सुद्धा चान्सेस आहेत, कारण हे पूर्ण वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये असल्यामुळे येथे प्रॉपर असा रोड नाही आणि पावसाळ्यात या प्लेसमध्ये जाता येत नाही। या कृष्णापूरला जाण्याचा बेस्ट टायमिंग म्हणजे तुम्ही सप्टेंबर ते मे पर्यंत तुम्ही या परिसरामध्ये जाऊ शकता, कारण इकडे पाऊस कमी होतो आणि ही जी लाल मातीची वाट आहे ही गाडी चालवण्यायोग्य राहते। कृष्णापूर हे प्लेस गोवा राज्याच्या बॉर्डरमधून आपल्याला जावे लागते। ॲक्च्युली हे कर्नाटक राज्याच्या सीमेच्या आतमध्ये आहे। या प्लेसकडे जाताना वायपईपासून सुमारे साधारण 30 किलोमीटर अंतर तुम्हाला ट्रॅव्हल करावे लागते आणि शेवटचे गाव जे गोवा राज्याची हद्दीमध्ये आहे त्या गावापासून सुमारे 9 किलोमीटर तुम्हाला अशी ऑफरोड ड्राईव्ह करावे लागते आणि मध्येच तुम्हाला अशी वेगवेगळे नदीपात्र दिसतं जे मादळी नदीचेच आहेत, वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये पसरलेले आहे। साधारण 1 तासाच्या बाईक राईड नंतर आम्ही कृष्णापूर येथे पोहोचलो। कृष्णापूरमध्ये असलेल्या पिष्टेश्वराच्या मंदिराच्या बॅक साईडला असे एक छोटेसे पॉन्ड आहे। हे पॉन्ड मादळी नदीच्या पात्रात असल्यामुळे असे खूप खोल आहे आणि या पात्रामध्ये असे विविध प्रकारचे मासे आढळतात। दोन्ही बाजूला मादळी वाईल्ड लाईफ सँच्युरी असल्यामुळे तुम्हाला जर तुमचे लक असेल तर इथे पाणी पिण्यासाठी विविध प्रकारचे प्राणी देखील येतात। या व्हिडिओमध्ये दिसणारे जे मादळी नदीमधील मासे आहेत या माशांना येथील लोक आणि गोव्यातील आणि कर्नाटकातील देखील लोक हे पुजतात, त्यामुळे या प्लेसवरील माशांना तुम्ही खाऊ घालू शकता, परंतु यांची मासेमारी करू शकत नाही। त्यामुळे तुम्ही जेव्हाही या प्लेसला भेट द्याल त्यावेळी तुम्ही तुमच्यासोबतचे जे काही खाद्यपदार्थ आहे ते थोड्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता, परंतु या माशांची कोणत्याही प्रकारे मासेमारी किंवा त्यांना इजा पोचेल असे कोणतेही कृत्य करू नका। कृष्णापूर येथील जी मादळी नदी वाहते या मादळी नदीतील पाणी इतके क्लिअर आहे की तुम्ही असे अंडर वॉटर शॉट्समध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मासे तसेच नवीन जन्म घेणारे बेडूक यांचे असे दर्शन घेऊ शकता। As you fade away, yeah, I'm about to fade away, 'cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden I don't look at anything the same way. Got a build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay? Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never really asked to be brought into this place. You wanna love me? Well then baby I have a taste. All the highs and the lows, no you'll never be the same. I don't really wanna hurt you but I can't control the pain. If you're sticking by my side maybe we could be okay. Okay, maybe you could be the change I need today. I promise that I've never felt this way. I really hope that you will choose to stay through all the pain. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, as you fade away, as you fade away.
निसर्गामधील अशा विविध गोष्टी पाहण्याची आवड आहे अशांसाठी हा एक परफेक्ट प्लेस आहे. कारण थोडंसं ऑफ रोड आणि बऱ्याचशा हिडन प्लेस मध्ये हे येत असल्यामुळे तुम्ही इकडे येत असाल तर प्रॉपर प्लॅनिंग करून या. आणि सध्याच्या काही ॲक्सिडेंट आणि सेफ्टी विचारात घेता गोवा आणि कर्नाटक फॉरेस्ट डिपार्टमेंटने इकडे येण्यास मज्जाव केलेला आहे, म्हणजेच बंदी घातलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर इकडे येण्याचा प्लॅन करत असाल तर प्रॉपर परमिशन किंवा इथे स्थानिक जे लोक आहेत त्यांना विचारूनच तुम्ही या जंगलात एंटर करा. अदरवाईज तुमच्यावर कारवाई होऊ शकते. कारण बऱ्याच लोकांनी इकडे जिप्सी, थार, परत अदर व्हेकल असे घेऊन येऊन पार्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच स्थानिक आणि गव्हर्नमेंटने इकडे बॅन लावलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून जे मित्र गोव्यात राहतात किंवा गोवा फिरण्यासाठी जातात त्यांना अशा हिडन प्लेसबद्दल माहिती कळेल. कारण बरेच लोक फक्त बीचेस आणि ओल्ड गोव्यातील चर्च पाहून परत जातात आणि म्हणतात की गोव्यामध्ये काय आहे पाहण्यासाठी, तेच पाहून ते कंटाळले. तर अशा लोकांसाठी अशी युनिक प्लेस पाहण्यासाठी असे व्हिडिओ लाईक करणं, शेअर करणं इम्पॉर्टंट आहे.